राज आणि उद्धव हे दोघंही ठाकरे बंधू एकत्र येणार का, हा सध्या अवघ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न. आधी राज ठाकरेंनी टाळी देण्याची भाषा केली, मग उद्धव ठाकरेंनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आणि राज्यामध्ये शिवसेना मनसे युतीच्या चर्चा रंगल्या. मात्र यावर मनसेचे नेते तीव्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. पण राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांना तुर्तास मौन बाळगण्याच्या सूचना दिल्या. पण याचं नेमकं कारण काय? राज आणि उद्धव खरंच एकत्र येणार का? मनसैनिकांना गप्प करून राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार? पाहूया राजकीय शोलेमध्ये हा खास रिपोर्ट. एकत्र येणार, अटी शर्ती मान्य होणार की फक्त बोलाची कडी आणि बोलाचाच भात? 2 दिवसांपासून महाराष्ट्राला पडलेले हे प्रश्न. खरं तर या प्रश्नांची थेट आणि खरी उत्तरं देणारी नावं दोनच. एक म्हणजे उद्धव ठाकरे आणि दुसरं राज ठाकरे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो. आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. ठाकरे बंधूंनी वक्तव्याच्या रूपात टीझर सोडला आणि पिक्चर रिलीज व्हायच्या आधीच ज्यानं त्यानं रिव्ह्यू द्यायला सुरुवात केली. हा महाराष्ट्रप्रेमी, हा महाराष्ट्रद्रोही, ह्याचं सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार शिवसेनेला नाही. युती करायची असेल तर हे छोटे छोटे जरतर आणि छोटे छोटे तुमचे जे काही किंतु परंतु आहेत ना, हे सोडून द्यायला हवेत ना. मनसेत राज ठाकरेंचा शब्द अंतिम असतो, ही आजवरची परंपरा. ही परंपरा अबाधित राहावी म्हणून परदेशात फिरायला गेलेल्या राज ठाकरेंनी मनसे नेत्यांसाठी फरमान सोडलं. उद्धव ठाकरेंची युती करण्याबाबत मनसे नेत्यांनी तुर्तास मौन बाळगावं अशी सूचना राज ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करायची की नाही याचा निर्णय राज ठाकरे स्वतःच घेतील आणि 29 एप्रिल नंतर राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करतील. ठाकरेंशी युती नको असं सूर आळवणाऱ्या मनसे नेत्यांना 29 एप्रिल पर्यंत तोंडावर बोट ठेवावं लागणार आहे. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं भविष्यासाठी भूतकाळात न डोकावण्याचा निर्णय घेतलाय. आमच्या भावना फार स्वच्छ आहेत आणि आमचं मन निर्मळ आहे या बाबतीमध्ये. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे, कोणी काही बोलू द्या, कोणी काही बोलू द्या, कोणी किती खाजवत बसू द्या मागून पुढून, भूतकाळात वळायचं नाही. हा फॉर्म्युला आहे. भूतकाळात डोकावायचा नाही. जेव्हा आम्ही ठरवलं आहे माननीय उद्धव साहेबांनी की एक पाऊल पुढे टाकायचं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेमुळे फडणवीस आणि शिंदेच्या पोटात दुखू लागलंय असा चिमटा सामनाच्या अग्रलेखातून काढण्यात आलाय. आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल. आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल. कारण महाराष्ट्र हा कायम ठाकरेंवर प्रेम करणारा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल. सामनाच्या अग्रलेखानंतर ठाकरेंचे संजय विरुद्ध शिंदेचे 2 संजय असा सामना पाहायला मिळाला. जेव्हा 2-0 मिळते, 2-0 मिळतो, तेव्हा अजून एक 0 निर्माण होतो. 2-0 मिळून कधीही कोणी एक आकडा निर्माण करू शकत नाही. तुमच्या विरोधात आम्ही गेलो म्हणजे महाराष्ट्राच्या विरोधात नाही. तुम्ही महाराष्ट्र नाही, तुम्ही फक्त एक कमकुवत झालेला पक्ष आहात. तुम्ही एकदा युती तर करा ना. आत्महत्या करायचा वेळ कुणाकुणावर येणार आहेत ना, ते तुम्हालाच कळेल. 1 नंबर आत्महत्या कोण करेन, 2 नंबर कोण, हे सगळं जे आत्महत्या करणाऱ्यांची लाईन आहे ना, हेच लोक युती होऊ देणार नाहीत. ही चांडाळ चौकडी कधीच युती होऊ देणार नाही. मी हे वारंवार सांगतोय. तिकडे उदय सामंतांनी राज ठाकरेंच्या मुलाखतीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. ती जी मुलाखत होती ती 1.5 महिन्यापूर्वीची होती आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी काय घ्यायचा हा लोकशाहीतला त्यांचा मुद्दा आहे. राजसाहेब ठाकरेंचा एक वेगळा विचार आहे, वेगळं अस्तित्व आहे, पक्षाचं वेगळं अस्तित्व आहे.
आणि ते एखाद्या विषयावर ठाम राहतात हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे आणि त्यांना झुकवून युती होऊ शकते असं मला वाटत नाही. उदय सामंत यांच्या दाव्यानुसार महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची घेतलेली मुलाखत 1.5 महिन्यांपूर्वीची असेल तर मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी नाश्त्याचा तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेतलाय. जेवणाच्या टेबलावर घडलेल्या राजकारणाचा आणि मुलाखत रिलीज करण्याच्या टायमिंगचा काही संबंध आहे का? थेट एकत्र आले नाहीत तरी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मॅच फिक्सिंग होईल का? मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढती बघायला मिळतील का? 2 ठाकरेंच्या एकत्र येण्यामुळे महायुतीचं खरंच बिघडेल का? एकीकरणासाठी अजूनही उद्धव ठाकरे अटी शर्तींचीच भाषा बोलतायत. राज ठाकरेंना ती भाषा मान्य होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 29 एप्रिल नंतर मिळणार की मुलाखतीच्या रिलीजप्रमाणे सोयीनुसार बाहेर येणार? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.